नमस्कार मित्रो, भारतीय ज्ञान परंपरा इंडियन नॉलेज सिस्टीम यामध्ये भारतीय ज्ञान परंपरेमध्ये एक घटक जो आहे योगामधला एक भाग आहे अष्टांग योग. तर आज आपण अष्टांग योगामध्ये बघत असताना काल अष्टांग योगामध्ये 8 भाग आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. लक्षात आलं? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हे 8 अंग आहेत. काल आपण यम बघितला, आज आपण नियम बघणार आहोत. हे नियम ही दुसरी पायरी आहे अष्टांग योगातली. तर अष्टांग योग समजून घेणं म्हणजे जीवन समजून घेणं आहे मित्र, आणि जीवन समृद्ध करणं आहे. तुमचं खऱ्या अर्थाने जीवन समृद्ध होण्यासाठी हे जे अष्टांग योग आहे, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हे समजून घ्यायचं आहे, त्याची अनुभूती घ्यायची आहे. आणि जी माणसं यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या अष्टांगाचा प्रत्यक्ष जीवनात अनुभव घेतील, या अष्टांग योग जीवनामध्ये प्रत्यक्षात आणतील, त्यांचं जीवन सुखी, समृद्ध, आनंदी, त्यांची वैचारिक पातळी उंचीची, भावनिक समृद्धता, भाव समृद्धता अशा सर्व अंगाने त्यांची प्रगती व्हायला, उन्नती व्हायला नक्की मदत होईल मित्र. आणि हा अभ्यासक्रमाचा जरी भाग असला विद्यार्थ्यांसाठी, आता नवीन अभ्यासक्रमामध्ये आलेला योग हा घटक जे दिलेला आहे, हे विद्यार्थ्यांचं जीवन तर उन्नत होणारच आहे, पण हा विषय समजून घेणं सर्व समाजाचं जीवन उन्नत होण्यासाठी आवश्यक आहे. तर आज आपण नियमामधल्या बाबी बघणार आहोत. कुठलंही क्षेत्र असो मित्रांनो, कुठल्याही क्षेत्रामध्ये उन्नती करायची असेल, त्या क्षेत्रामध्ये शांतता, सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी नियमाची आवश्यकता आहे. प्रत्येक गोष्ट नियमानं काम करते, निसर्गसुद्धा. तर जिथं नियम बदलतात, नियम पाळले जात नाहीत. तुम्ही बघा, साधं एक उदाहरण सांगतो. ट्रॅफिकचे नियम, तुम्ही रस्त्यावर जाता, काही नियम आहेत. कोणीच नियम पाळायचं नाही म्हटलं तर तुम्हाला ट्रॅफिकमध्ये, मुंबई, पुणे अशा मोठ्या मोठ्या सिटीमध्ये तर ट्रॅफिकचे नियमच पाळायचं नाही ठरवलं तर सगळे ॲक्सिडेंट होतील, घरीसुद्धा जाता येणार नाही लोकांना, अशी अवस्था होऊन जाईल. म्हणून नियम हे अतिशय गरजेचे असतात. नियमानुसार आपल्याला सुद्धा जीवन जगायचे. नियम काय आहे? तोंडात अन्न घेणे आहे ना. नियमानुसार तोंडात अन्न घ्यावं लागतं. आपण नाकामध्ये अन्न घ्यावं लागलं तर जमेल का? कानामध्ये अन्न टाकायला तर जमेल का? डोळ्यात टाकायला जमेल का? नियमानुसार जे जे आहे ना ते करावं लागते. हे नियम, योगशास्त्रातले नियम काय आहेत हे आज आपण बघणार आहोत. नियम जर पाळले तर बक्षीस मिळते, त्याचे यश मिळते, आपली उन्नती होते, प्रगती होते. ही गोष्ट आपण लक्षात घेतो. आता नियम हा सरावाचा भाग आहे. तुम्हाला सराव करावा लागते अगोदर नियमाचा, आणि जर तुम्ही सराव केला तरच ते तुम्हाला नियम हे अंगवळणी पडतात. म्हणजे तुमच्या नियम हे तुमच्या अंगवळणी पडतात, आणि एकदा अंगवळणी पडल्यानंतर खऱ्या अर्थानं तो स्वभावाचाच भाग बनून जातात, आणि तुम जगण्याचा सहज आविष्कार होऊन जातो. त्यासाठी काही दिवस फक्त त्या नियमांचा पालन करणं याचा अर्थ पुन्हा सोडून देणं आहे का? नाही. आधी ते नियम तुम्ही जेव्हा अनुकरायला लागता, सुरुवातीला थोडं कठीण जातं, पण हळूहळू ते करण्यासाठी सहजता त्याच्यामध्ये येते, आनंद वाटायला लागतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आता नियमामध्ये पहिला जो घटक आहे तो म्हणजे शौच, म्हणजे शुद्धी. आता ही शुद्धी कशाची करायची आहे आपल्याला? तर आपल्याला पहिल्यांदा शुद्धी केल्याशिवाय, जर आपल्या शुद्धी म्हणजे स्वच्छता ही आपलं म्हटलं की घर फक्त झाडून घेणं म्हणजे स्वच्छता संपली, अरे स्वच्छतेचं काम झालं बरं का, केलो सगळी स्वच्छता, तर ही बाह्य स्वच्छतेचा एक घटक आहे. तर
बघा तुम्ही दीपावलीच्या वेळा घर स्वच्छ करतात, कपडे स्वच्छ करतात, सगळे सामान स्वच्छ करून टाकतात घरातलं, किती प्रसन्न वाटायला सुरुवात होते. हे झाली घराची परिसराची स्वच्छता, रस्त्याची असेल, परिसर असेल आपला, ते स्वच्छ ठेवला तर त्याचा एक जीवनाचा सुगंध जर आपल्याला येऊ द्यायचा असेल, जीवन सुगंधीमय करायचं असेल, तर आपल्याला शुद्धी हा घटक आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग होणं अतिशय गरजेचं आहे. आता इंद्रिय शुद्धी इथं अपेक्षित आहे. आता इंद्रिय शुद्धीचा विचार करण्यासाठी इंद्रिय काय आहे ते आपल्याला माहीत पाहिजे. तर त्यामध्ये इंद्रियाचा विचार करत असताना तुम्हाला इंद्रियांचा परिचय मी मागच्या एका व्हिडिओमध्ये करून दिलेला आहे. तरी परत एक थोडक्यात सांगतो आज, आणि मग त्यानंतर शुद्धीचं महत्त्व काय, त्याचा योगामध्ये कसा उपयोग होतो, फायदा होतो, ते आपल्याही जीवनासाठी या सगळ्या गोष्टीची शुद्धी ठेवणं, आरोग्य संपन्न जीवन जगण्यासाठी कसं गरजेचं आहे हे पण मी सांगणार आहे. आता सुरुवातीला आपण बघूया ज्ञानेंद्रिय काय काय आहेत. ज्ञानेंद्रियामध्ये आहेत कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक. आता यांची स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे की नाही. तुम्ही नाकाची स्वच्छता ठेवलं नाही तर श्वासोश्वास घेऊ शकता का. नाकामध्ये मेकूड साचून बसला आणि काही दुसरंच घालून बसलं नाकामध्ये तुमच्या, तर ते स्वच्छता ठेवणं, नाकाची स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळं नाकाची स्वच्छता ठेवण्यासाठी आयुर्वेदामध्ये काही उपचार सांगितलेले आहेत, ते आपण बघणार आहोत. नश्य औषधोपचार टाकतात त्याच्यात, नाक आपलं स्वच्छ होते, बाकीच्याही गोष्टी त्याचा फायदा होते, ते पुढच्या भागामध्ये सांगणार आहे मी. ते जीभ आहे, जीभ जर स्वच्छ ठेवली नाही तुम्ही तर डोळे स्वच्छ ठेवले नाहीत, चिपड आहे डोळ्याला, डोळ्यामध्ये कचरा गेलेला आहे, मळ गेलेला आहे, जगणं अवघड होऊन जाईल. ते स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. निरोगी डोळे जर राहिले तर आयुष्यात तुम्हाला हे सृष्टी बघता येईल, अनुभवता येईल, आस्वादता येईल. डोळे, त्वचा, आता हे त्वचा शुद्ध जर ठेवली नाही तर त्वचा रोग होतात, आरोग्य खराब होऊन जातं. त्वचा, कानामध्ये कान एक आहे, कानामध्ये सगळा मळ साचून बसलेला आहे, तर ते तुम्हाला ऐकू पण येणार नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी स्वच्छ असणं अतिशय गरजेचं आहे, असं योगशास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे एवढं डिटेल त्यांनी नाही जरी सांगितलं तरी त्यांनी असं सांगितलं की शुद्धी महत्त्वाची आहे सगळ्या इंद्रियांची. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे कर्मेंद्रिय. कर्मेंद्रियामध्ये काय काय येते, पाय येते, हात येते, तोंड येते, लिंग येते, गुद्दा येते. आपण जर या सगळ्या अवयवाची सुद्धा हात, पाय, तोंड या सगळ्याची स्वच्छता अतिशय गरजेची गोष्ट आहे. आता तोंडामध्ये सुद्धा दातं येतात, काही जण दातं स्वच्छ करताना समोरून करतात, आणि समोरून कार म्हणून विचारलं तर समोरूनच दिसतात ना दातं, स्वच्छ दिसले पाहिजे. आतून कोण बघायले. आपण स्वयंपाकाला भांडं घासताना बाहेरूनच घासतो आणि मध्ये तसेच दुर्गंधी ठेवून स्वयंपाक करतो का, नाही. मग आतलंही स्वच्छता करणं गरजेचं आहे ना, लक्षात आलं का. ह्या बरोबरच आणखीन काही गोष्टी मी सांगणार आहे, ते म्हणजे अंतरेंद्रिय. त्यामध्ये अंतरेंद्रियामध्ये येतात मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. हे चित्त तर आपलं स्टोर रूम आहे. आपल्या मनातले विचार, भावना, कल्पना जे आपण जे पाहतो, जे अनुभवतो, ते चित्तात संचारलं जातं. ज्याचा अनुभव घेतो ते चित्तामध्ये चित्तामध्ये साठवलं जातं. आणि म्हणून चित्त शुद्ध करणं अतिशय गरजेचं आहे. तुकाराम महाराजांनी तर चित्तशुद्धीबद्दल खूप चांगलं सांगितलेलं आहे. नका काही या मनाधीन, नाही के वचन याचे काही. हे जर मनातलं काही ऐकायला लागलं तर ते चित्त आणि मन, बुद्धी सगळंच भ्रष्ट करून टाकून देते. तुकाराम महाराजांनी अतिशय लोकांना विनंती करून सांगितलेलं आहे की ऐका गा हे अवघे जन, शुद्ध मन ते हित. शुद्ध मन जर केलात तर तुमचं हित आहे असंही सांगितलेलं आहे. आणि एवढंच नव्हे तर त्याने अतिशय नम्रतेने सांगितलेलं आहे की तुम्हाला जर चित्त शुद्ध केलं तरी
तुमच्या च्या क्षेत्रामध्ये सुद्धा बैसोने निवांत शुद्ध करी चित्त तया सुखा अंत पार नाही. त्याने असं म्हटलेलं आहे की जर तुमचं चित्त शुद्ध केलं तर सुख प्राप्ती होणार आहे. येऊनी अंतरी राहिलं गोपाळ सायासाचे फळ बैसलिया. असं ते भक्ती योगासाठी तुम्हाला योग आहे. भक्तीच्या आपल्याला चित्त समाधान तरी विश्व वाटे शोने वगैरे हा सुद्धा त्यांनी अतिशय महत्त्वाचा चित्तशुद्धीचा अतिशय महत्त्वाचा उपदेश केलेला. एवढंच नाही तर त्याने अतिशय हात जोडून नम्रतेनं नव्हे तर तुमच्या सकळांच्या पाया माझे दंडवत घालतो म्हणलेलं आहे. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. म्हणजे हे चित्तशुद्धीचा चित्त शुद्ध ठेवायचं असेल तर काय करावं लागेल. मन शुद्ध ठेवायचं असेल काय करावं लागेल. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. आपलं चित्त मन कशामुळे अशुद्ध होते. चित्त आणि मन अशुद्ध होण्याचा एक भाग तर आपण क्रोध करतो, जेव्हा द्वेष करतो, मत्सर करतो, तेव्हा चित्त मन अशुद्ध होऊन जाते. आणि हे शुद्ध कसं करायचं तर या संदर्भामध्ये आपण बघणार आहोत. तर मन शुद्ध करण्यासाठी मनामध्ये चांगले विचार, चांगल्या भावना, कल्पना, जर आपण चांगल्या भावना केल्या, चांगल्या कल्पना केल्या, चांगले विचार मांडलेस, सदसंकल्प केले तर यातून चित्त आणि मनाची शुद्धी होते असते. हे चित्त आणि मनाची शुद्धीसाठी हे अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आता हे चित्तशुद्धी आयुष्यामध्ये जर झाली तरच तुम्ही योगामध्ये प्रगती करू शकणार आहात. तुमचं चित्त शुद्ध नाही तर तुम्ही कधीही प्रगती करू शकणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. दुसरा एक महत्त्वाचा घटक आज आपण बघणार आहोत तो म्हणजे आता हे मन अशुद्ध होण्यासाठी अशुद्ध विचार, अशुद्ध भावना, अशुद्ध कल्पना, अशुद्ध संकल्प, चुकीचे संकल्प, चुकीचं ध्येय यामुळे मन अशुद्ध होऊन जाते, चित्त अशुद्ध होते. आणि मग तुमचं मन अशुद्ध जेव्हा असते तेव्हा तुमचं कशातच मन लागत नाही. योग साधने तर लागणारच नाही. माझं मनच लागणार आहे म्हणतात काही जण. काय म्हणतात? माझं मनच लागणार आहे. हो. आणि मग जर मनच लागलं नाही, कुठेच मन लागायला तयार नाही हो, जेव्हा मन अशुद्ध होते मित्र, कुठल्या तरी चिंतेनं, काळजीनं त्रस्त राहते. तर हे ज्ञान साधना जर असेल, त्याच्यासोबत योग साधना असेल तर कितीही संकट येऊ दे तुम्ही स्थिर राहू शकता. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आता तन शुद्ध करायचे आहे तुम्हाला, मन शुद्ध करू शकता. या वाणीने मन शुद्ध होऊ शकते. तर तन शुद्धीसाठी काय करावं लागते? आंघोळ, अभंग स्नान. काही जण उगं पाणी टाकलं की निघलं, टाक बाथरूममध्ये जायलाच वेळ, बाहेर निघालाच घडी, टाकला पाणी, असं केला, आलाच बाहेर. तर आपल्या जे डोक्याच्या केसापासून नखापर्यंत सगळी आंघोळ झाली पाहिजे, स्वच्छ झाला पाहिजे तो भाग. मग अशा पद्धतीचा आंघोळ केली तर तुम्हाला एक प्रसन्नता यायला मदत होते. शुद्धी ही जर सगळी शुद्धी केली, मग त्याच्यामध्ये नखाची शुद्धीसुद्धा करावं लागेल तुम्हाला. म्हणजे दाताची शुद्धी सांगितलं, कानाची शुद्धी आहे, नाकाची शुद्धी आहे, सगळी केसाची शुद्धी आहे. ही जर शुद्धी आपण करू शकलो तर शरीर शुद्ध राहायला मदत होते. जे बाह्य दिसते ते संपूर्ण बाबीची शुद्धी करणं अतिशय गरजेचं आहे. काही भाग माणसं त्याला पाणीच जाऊ देत नाहीत, तिथपर्यंत जातच नाहीत आणि त्याच्यामुळं ते अशुद्ध राहते, तिथं त्वचारोग होऊन जातात. मग हे उचित नाही. आणि अशुद्ध आहेत कसं करायचं बघा. तुमचं बघा शरीराचा वास येतो कधी कधी, हे कसे अशुद्धीचेच भाग आहे. ते शरीरातला आलेला घामातून आपली शुद्धी व्हायला मदत होते. पण तसाच घाम तसाच शरीरावर जेव्हा थांबतो, तो जो आंघोळ करून तो शुद्ध करावा लागतो. तसंच ठेवलं आपण तर हे काढावं लागतं. त्याशिवाय शुद्धी होणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी आतड्यांची शुद्धी आहे. हे बाहेरचा भाग शुद्ध झाला, पण आतडे, लहान आतडे, मोठे आतडे, लहान आतडे, मोठे आतडे याच्यामध्ये मल साचलेला असतो. आणि तो जर मल काढला नाही
शरीरातलं मल मूत्र जर आपण चांगल्या पद्धतीनं स्वच्छ केलं नाही तर आपण आरोग्य चांगलं राहणार नाही. त्यामुळं मूत्र विसर्जित होते आणि त्यासाठी पाणी पिणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. सातत्यानं तुम्ही जसं पाण्यामुळे तहान भागली जाते त्याचबरोबर पाण्याने तुमचं शुद्धी होते. त्यामुळं किमान दिवसभरामध्ये तुम्ही पाणी पिण्याला टाळू नका. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. पाण्यानं सुद्धा तुमचं शरीर हे शुद्ध राहते आतलं सुद्धा. त्याचबरोबर आतडे, दोन्ही आतडे, लहान आतडे आणि मोठे आतडे याला शुद्ध करण्याचा एक भाग म्हणून तुम्हाला पंचकर्मामध्ये वमन आणि विरेचन सांगितलेलं आहे. त्याला दुसरी लघु शंख प्रक्षालन आणि शंख प्रक्षालन अशा सुद्धा योगामध्ये शुद्धिक्रियेमध्ये हे 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण ते डॉक्टरांच्या तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनासाठी केलं तर अधिक उत्तम. तर हे पंचकर्मामध्ये जेव्हा वमन सांगितलं जातं, जेव्हा उलटी बाहेर काढून नैसर्गिक पद्धतीने शरीर उलटी करून शरीर शुद्ध करते, म्हणजे शरीरातला आतला भाग शुद्ध करते. मग ते जठरातला तेवढा भाग बाहेर जाऊ शकते. त्याच्यामध्ये जे काही ॲसिड आहे, आम्ल आहे, ते बाहेर पडते. आता वाढलेलं आम्ल बाहेर पडते. नको ते घटक गेलेले असतील त्याच्यात तर ते बाहेर पडतात आणि बरं वाटते. हे निसर्गिकपणे करते. कधी कधी ते नैसर्गिक पद्धतीने करत नाही, तेव्हा त्यासाठी वमन प्रक्रिया सांगितली जाते. आणि ते आयुर्वेदामध्ये हे पंचकर्म सांगितलेले आहेत. त्यामध्ये वमन आणि विरेचन हे तुमचे आतडे स्वच्छ करण्यासाठी, बस्तीसुद्धा त्यासाठी, नश्य हे सुद्धा, आणि रक्तसुद्धा अशुद्ध होते त्यासाठी रक्त मोक्षण असं सांगितलेलं आहे. हे सगळं समजून घेणं पाहिजे. आयुर्वेदिक तज्ज्ञ जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे आपण केलं पाहिजे. आणि डायरेक्ट पंचकर्माच्या अगोदरसुद्धा त्यांची पूर्वप्रक्रिया म्हणून राहते. ते काय करतात पूर्वकर्म म्हणून? तूप आहे प्यायला सांगतात. शरीराची मालिश करतात आणि त्याचबरोबर उष्णता म्हणजे वाफेनं तुमचं शरीर गरम वाफ देतात आणि वाफ देऊन तुमच्या शरीरातले जे काही विषाक्त पदार्थ आहे ते बाहेर काढतात आणि यामुळं पुन्हा शरीराला ह्या पंचकर्मासाठी तयार करतात. हे शुद्धीसाठीचाच एक भाग आहे. अतिशय महत्त्वाची शुद्धी आहे. या शुद्धीच्या प्रक्रिया आपण समजून घेतल्या पाहिजे. पंचकर्म करणे हे गरजेचं आहे. वर्षातून 3 वेळेस पंचकर्म सांगितलेलं आहे. आणि हे लघुशंख प्रक्षालन आणि शंख प्रक्षालन ही योगातली शुद्धिक्रिया सांगितलेली आहे. त्याचबरोबर श्वासाच्या माध्यमातून देखील शुद्धी होऊ शकते. आता शुद्धीची गरज आहे की नाही आपल्याला? जेव्हा आपल्याला दुर्गंध काय करायचं, तेवढी शुद्धीची काय गरज आहे सर? लई डिटेल सांगायला म्हणलं एक जणांनी असं एक वर्गात. मी म्हणलं ना, माझं सर तोंड स्वच्छ आहे म्हणलं, काय नाही म्हणलं. वास येत नाही का म्हणलं? तुझ्या तोंडाचा वास येत असेल. म्हणजे मित्र, जेव्हा आपल्या तोंडाचा वास दुर्गंधी येतो ते आपल्याकडे कुठेतरी आत अशुद्धी दडलेली आहे असं समजायचं. ती बाहेर काढणं गरजेचंच आहे. जोपर्यंत काही जण दातच स्वच्छ करत बसतात. दातच स्वच्छ करूनही काही जणांच्या तोंडाचा जे वास येतो ना, याचा अर्थ आहे त्याचं नीट पचन झालेलं नसते आणि अपचन झालेलं अन्न जेव्हा शरीरात सडत राहते त्यामुळं तोंडाचा वास येतो. आता काही जणाला आपण बाथरूमला जेव्हा जातो, संडासला जेव्हा जातो तेव्हा आपल्याला वाटते की संडास साफ झाले. तर तुम्हाला सांगतो की तुम्हाला हे लक्षात येईल की अजून खूप मल शरीरामध्ये तसाच राहतो. हे जेव्हा आम्ही SSY या योग साधनेमध्ये जिथं गेलो होतो तर तिथं आमचे शंख प्रक्षालन प्रक्रिया केली. पोटभर पाणी प्यायला दिलं, उड्या मारायला सांगितल्या, हळूहळू पाणी देत राहिले. त्याच्या अगोदर मात्र प्राणायाम, अगोदरच्या काही प्रक्रिया केल्या होत्या. त्यांनी आपल्याला मोडालेलं धान्य खायला सांगणं किंवा थोडं तूप घेणं, थोडं यातूनही शरीर तयार केलं होतं त्याने. तर मग जेव्हा केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की मल आपल्याला वाटते त्यापेक्षा कितीतरी मल आत तसा साचलेला असतो, आतड्याला चिटकून बसलेला असतो. आणि हे आतड्याला चिटकून बसलेला मल हे रोज निघत नाही. तर या
शंख प्रक्षालनानं निघू शकतो. त्यासाठी तुम्ही योग, याच्यातलं मी सांगितलेलं आहे तुम्हाला या प्रक्रिया. आणि वमनानं फक्त जठरातली शुद्धी होते, हे लक्षात. वमन हे एक प्रक्रिया सांगितलेलं आहे, ते जठरातून शुद्धी होते. त्याला लघु शंख प्रक्षालन असं योगशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि आयुर्वेदामध्ये वमन आणि विरेचन, वस्ती ह्या सगळ्या प्रक्रिया शरीरशुद्धीसाठी आहेत. त्यामुळे हे यासाठी अतिशय महत्त्वाची घटक तुमच्या शरीरातले जे विषाक्त पदार्थ आहेत, टॉक्सिस म्हणतो आपण, हे शरीरातले टॉक्सिस काढण्यासाठी ह्या शुद्धी प्रक्रियेसाठी आपण प्रयत्न करणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी काही आपण जे शरीरामध्ये जे टाकतो, अशुद्ध पदार्थ टाकलो, अशुद्ध पाणी टाकलो, अशुद्ध अन्न टाकलो, तर शरीर शुद्ध कसं राहील? पेशीसुद्धा अशुद्ध होऊन जातात. आणि जेव्हा पेशी अशुद्ध होतात ना, तेव्हा आपल्याला शरीरामध्ये वेगवेगळे आजार उद्भवतात. म्हणून पेशी शुद्ध जर नसतील तर चेहऱ्यावर सुद्धा आपल्या तेज दिसत नाही. म्हणून काही जण ब्युटी पार्लरला जातात. ब्युटी पार्लरला गेल्यानंतर ब्युटी येत नाही, तर तुमच्या आतली जर घाण असेल तर वरूनच शेंट मारतात काही जण. आंघोळच करणार तर शेंट मारून बाहेर पडतात काही जण. का? तर हे दुर्गंधी येऊन शरीराची, म्हणून शेंट मारतात. हे काही सगळं फसवणूक आहे, दुसऱ्यांचीच फसवणूक करणं आहे. तर हे दुर्गंधी दूर करणं गरजेची गोष्ट आहे मित्र. टॉक्सिस बाहेर पडले, तुम्ही शुद्ध राहिलात. टॉक्सिस जास्त जर वाढले तर आजार पडते. हे आपल्याला ॲलोपॅथीसुद्धा सांगते, शरीरातले आयुर्वेद पण सांगते. जेव्हा आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलेलं गेलेलं आहे की वात, पित्त आणि कफ हा शरीरामध्ये जेव्हा जास्त वाढलेला असतो, म्हणजे अशुद्ध स्वरूपात तो साचलेला असतो, तो बाहेर जर आपण काढला नाही तर शरीर बिमार पडतं. शारीरिकदृष्ट्या आपण बिमारी पडतो आणि त्या बिमार पडण्यातून वेगवेगळे आजार उद्भवतात. आणि म्हणून जसं एवढंच नाही तर तथागत गौतम बुद्धाने देखील या शुद्धी प्रक्रियेबद्दल मी सांगायलो. ही शुद्धी किती महत्त्वाची आहे. योगशास्त्रात केवळ शौच म्हटलेलं आहे, शुद्धी करून घ्या म्हटलेलं आहे काया आणि वाचेची. पण ह्या संदर्भात तुकाराम महाराजांनी कसं सांगितलं हे सांगितलं मी, आयुर्वेदामध्ये कसं सांगितलं हे सांगितलेलं आहे. शुद्धी एवढंच नव्हे तर तथागतांनी सुद्धा कशी शुद्धी सांगितलेलं आहे. सुचिता त्यांनी असं म्हटलेलं आहे, जीवन सुचिताच असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्या जीवनसुचितेमध्ये त्यांनी सांगितलं देहे सुचिता हा एक महत्त्वाचा घटक सांगितलेला आहे. देह सुचिता, काया सुचिता हे शब्दप्रयोग तिथं आलेले आहेत. तर यापासून तुम्हाला वाक्शुचिता सांगितलेलं आहे. असत्यपासून दूर राहा म्हणून सांगितलेलं आहे. असत्य आणि व्यर्थ बडबड यापासून दूर राहणं वाक्शुचिता म्हणून सांगितलेलं आहे. मानसिक सुचिता सांगितलेली आहे त्यांनी. जो काया वाचे मने शुद्ध पवित्र आहे, त्यांनी असं म्हटले तथागताने, जो काया वाचे मने शुद्ध पवित्र आहे, जो निष्पाप स्वच्छ आणि पवित्रयुक्त आहे, तोच निष्कलंक आहे असं म्हटलं आहे. जेव्हा काय आपण निष्कलंक म्हणजे फक्त भ्रष्टाचाराचा आरोप नसणं म्हणजे निष्कलंक आहे असं वगैरे म्हणत असतो सर्वसाधारणपणे. इथं असं म्हटलंय काया वाचा मनाने जो माणूस शुद्ध आहे, पवित्र आहे, त्यालाच निष्कलंक म्हटलेलं आहे. तर ही निष्कलंकता हे जीवन समृद्ध करणारी गोष्ट आहे. मनसुचितेमध्ये त्यांनी अजून बऱ्याच गोष्टी सांगितल्या. लाभ, ईर्ष्या यापासून दूर राहा असाही संदेश त्यांनी दिलेला आहे. या डिटेल्समध्ये जर आपण बघू शकतो, प्रत्येक संतांनी सुद्धा सांगितलेले आहे. आता ईश्वात्मके देवे ते नैवेद्य तोषावे, हे सगळे गोष्टी जर आपण शुद्धीच्या केल्या तर योग साधनेमध्ये आपला प्रगती व्हायला मदत होते. आणि ही प्रगती आपण साधून घ्यावी आणि या प्रगतीसाठी नियमांचं पालन करावं. नियमांच्या पालनामध्ये आज आपण जे बघितलेलं आहे, शौच म्हणजे शुद्धी, काया वाचा मनची शुद्धी आहे, सगळ्या इंद्रियांची शुद्धी आहे. आणि बाह्य शुद्धी जशी आहे, घराची शुद्धीसुद्धा ठेवली पाहिजे, कपड्याची शुद्धी ठेवली पाहिजे, परिसराची शुद्धी ठेवली पाहिजे. आणि शासन ज्या पद्धतीनं स्वच्छता अभियान करते त्या पद्धतीनं आपण देखील आपल्या परिसरात शुद्धी नसेल, बाहेर दुर्गंधी येत असेल, आपण घरामध्ये किती शुद्ध राहण्याचा प्रयत्न केला तर काय करणार आहात बाहेर. म्हणून आपल्याला परिसर शुद्धीसुद्धा
करणं गरजेचं आहे. आणि शुद्ध वातावरणातच योग साधना चांगली होत असते. आपलं शरीर शुद्ध आहे, मन शुद्ध आहे, सगळे इंद्रिय शुद्ध झालेले आहेत, स्वच्छ झालेले आहेत, घर स्वच्छ आहे. घरात जर योगा करायचं असेल, ज्या परिसरात तुम्ही स्वच्छ, तिथं दुर्गंधी असेल तर तुमचं मन लागणार नाही. कारण त्याच्यातला प्राणायाम जर तुम्हाला करायचा आहे, जेव्हा ऑक्सिजन घ्यायचं आहे, थोडं रोकायचं आहे आणि हळूवार सोडायचं आहे, ही जी प्राणायामाची प्रक्रिया आहे, तर मित्र शुद्ध वातावरणातच घेता येते. आणि प्राणायामामुळे देखील शरीराची शुद्धी व्हायला मदत होते. ह्या घटकांचा विचार आपण पुढच्या भागामध्ये अष्टांग योगामधले 2 अंग मी तुम्हाला चर्चेला केलेले आहेत, यम आणि नियम. दुसरा घटक आपण जो बघणार आहोत, त्या पुढे अजून 6 घटक आहे. आसन आहे, प्राणायाम आहे, प्रत्याहार आहे, धारणा आहे, ध्यान आहे आणि समाधी आहे. हे सगळे 8 घटक जेव्हा आपले परिपूर्ण होतील तेव्हा अष्टांग योग या घटकाचा अभ्यास पूर्ण होईल. आणि मित्र, तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी सांगतो, काय याच्यावर तुम्हाला लिहायचं आहे, 2-2 ओळी जरी तुम्ही लिहिलात तर तुमचा अभ्यास होते. मी हे डिटेल सर्व माणसांना समजून सांगण्यासाठी डिटेल शिकवत आहे. विद्यार्थ्यांसाठी तुमच्या जीवनात तरी हा योग आला केवळ मार्कासाठी ठीक आहे. काही जण म्हणले सर मार्कासाठी तेवढं ठीक आहे, किती मार्काला येणार आहे वगैरे ते आता पुढं सांगेल मी तुम्हाला. धन्यवाद.